चला मित्रांनो आणि ताईंनो, आपण आपल्या वेळ अमावस्येचा राज जाणून घेऊया. दक्षिण महाराष्ट्र, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि कर्नाटक सीमा भागात साजरा केला जाणारा एक अत्यंत आगळावेगळा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. याला येळवस असेही म्हटले जाते. येथे वेळ अमावस्येचे महत्त्व आणि त्यामागची भावना स्पष्ट केली आहे. वेळ अमावस्येचे महत्त्व. हा सण साधारणपणे मार्गशीर्ष अमावस्येला साजरा होतो. याचे मुख्य महत्त्व म्हणजे निसर्ग आणि शेतीप्रती कृतज्ञता. पीक पाणी. जेव्हा शेतात रब्बीची पिके ज्वारी, गहू, हरभरा जोमात आलेली असतात, तेव्हा आई धरत्री, धरणीमाता हिरव्या शालूने नटलेली असते. या पिकांचे रक्षण होवे आणि उत्पन्न चांगले मिळावे यासाठी ही पूजा केली जाते. सामूहिक मेजवानी. या दिवशी गावातील सर्व लोक आपापली घरे सोडून शेतात जातात. तिथे वनभोजनाचा आनंद घेतला जातो. सगळं गाव रानात असं या सणाचं स्वरूप असतं. आपण या सणाची गोष्ट. असे मानले जाते की शेतकरी वर्षभर राबराब राबतो, पण शेती हे केवळ कष्ट नसून ते एक पवित्र नातं आहे. वेळ अमावस्येच्या दिवशी शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात जातो आणि पांडवांची 5 दगड ठेवून पूजा करतो. आपण पूजा कशी करतो? शेतात एका कोपऱ्यात ज्वारीच्या ताटांपासून छोटी कोप झोपडी तयार केली जाते. तिथे लक्ष्मीची आणि भूमातेची पूजा केली जाते. नैवेद्य, भज्जी आणि भाकरी. या सणाचा मुख्य आकर्षण म्हणजे भज्जी. ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या, हरभरा, शेंगदाणे आणि अनेक कडधान्य एकत्र करून बनवलेली एक मिश्र भाजी असते. सोबत बाजरीची किंवा ज्वारीची कडक भाकरी असते आणि गोड पदार्थ म्हणून उकडपेंडी किंवा खीर असते. चराग टाकणे. पूजेनंतर अन्नाचा काही भाग शेतातील पिकांवर आणि बांधावर टाकला जातो. याला चराग टाकणे म्हणतात. याचा अर्थ असा की आपण निसर्गाला त्याचे ऋण परत करत आहोत आणि सृष्टीतील इतर जीवांना, पक्षी, मुंग्यांना अन्नाचा वाटा देत आहोत. सामाजिक ऐक्य. वेळ अमावस्येच्या दिवशी गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. लोक एकमेकांच्या शेतात जातात, एकमेकांच्या घरची भज्जी चाखतात. हे एक प्रकारे निसर्गाच्या कुशीत साजरे होणारे गेट टुगेदर असते. थोडक्यात सांगायचे तर वेळ अमावस्या म्हणजे निसर्गाचे आभार मानणे आणि सृष्टीच्या हिरवेपणाचा उत्सव साजरा करणे होय. अशीच कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.